भाजप नेत्याचं अश्लील कांड आलं जगासमोर। डान्सरला मांडीवर बसून केलं किस। व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल। उत्तर प्रदेशातल्या बली येथून समोर आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचे नेते बबन सिंग रघुवंशी। बबन सिंग यांचा राजकारणात चांगला दबदबा राहिला आहे। त्यांनी याआधी विधानसभा निवडणूक लढवली आहे। सध्या ते बली येथील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधील प्रमुख इच्छुक मानले जात होते। त्यांचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये ते एका महिला डान्सरला आपल्या मांडीवर बसून तिला किस करताना दिसत आहेत। हा व्हिडिओ बिहारमधील एका लग्नाच्या मिरवणुकीत असल्याचं सांगितलं जातंय, जिथे बबन सिंग एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते। व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया देत बबन सिंग यांच्यावर टीकासत्र सोडलं आहे। मात्र बबन सिंग यांनी त्यांच्यावर होणारे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। आपली बाजू मांडताना बबन सिंग म्हणाले, मी 70 वर्षांचा आहे। मी आजपर्यंत कधीच कोणत्याही महिलेशी अश्लील वर्तन केलेलं नाही। हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे। मोबाईलच्या माध्यमातून एडिट करून तो तयार करण्यात आलेला। माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेलं हे एक मोठं राजकीय षडयंत्र आहे। ते पुढे म्हणाले की या व्हिडिओ मागे आमदार केतकी सिंग यांचे पती आणि त्यांच्या समर्थकांचा हात आहे, कारण बलियात भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी संघर्ष सुरू आहे। परिवहन मंत्री दयाशंकर सिंह माझे जवळचे नातेवाईक आहेत। केतकी सिंह यांचे त्यांच्यासोबत मतभेद आहेत, त्यामुळे आमच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। बबन सिंग यांचा दावा आहे की त्या कार्यक्रमात ते फक्त पाहुणे म्हणून गेले होते। डान्सर स्टेजवर परफॉर्म करत होती आणि ती स्वतःच त्यांच्याकडे आली। मी तिला काहीही सांगितलेलं नाही। ती माझ्या मांडीवर बसली आणि लोकांनी त्या एका गोष्टीचं भांडवल केलं। डान्सर किस करण्याच्या कृतीला तर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि म्हटलं की हा भाग पूर्णपणे एडिट केलेला आहे। आता मी या विरोधात पोलीस तक्रार करणार आहे, परंतु खरं काय आणि खोटं काय हे तपासानंतरच स्पष्ट होईल। दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। तुमचं कृत्य आक्षेपार्ह श्रेणीत येतं। तुमच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे, त्यामुळे तुम्हाला तात्काळ पक्षातून काढून टाकलं जात आहे, असं पत्र भारतीय जनता पक्षानं काढलं आहे। पण सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। भाजप नेत्याच्या रंगलेपणाची चांगलीच चर्चा रंगली आहे।